Hello, dear student. This is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.5 सुरू करण्यापूर्वी आपण काही लोअर स्टँडर्डला लॉज शिकलो आहोत. ते आपल्याला आता पहिले रिवाइज करायचे आहे, कारण की हे लॉ खूपच जास्त महत्त्वाचे आहे. सगळ्यात जास्त चुका ह्या एक्सरसाइजमध्ये होते मुलांची. तेव्हा हे लॉज पूर्ण व्यवस्थित समजवून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून काढा, तुमच्या नजरेसमोर चिपकवा भिंतीला वगैरे, आणि एक हप्ताभर न पाहता लिहून काढा. तर चला मुलांना चालू करूया. लॉज ऑफ एक्सपोनंट्स कसे असतात? सपोज बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, तर जे दोन पॉवर्स आहेत, सपोज जे डिफरंट पॉवर आहे त्या दोघांची आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन. सपोज 2⁵ प्लस मल्टिप्लिकेशन आहे 2⁵, तर आपण करणार 2⁵ प्लस 3, म्हणजे आपला 2⁵ झाला 8. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर पण एक पॉवर आहे आणि आतमध्ये पण एक पॉवर आहे. सपोज 2⁵, याच्या बाहेर आणखी एक पॉवर आहे, तर ह्या पॉवर्सची मुलांना मल्टिप्लाय करायची. मल्टिप्लाय 3⁻6. आता नेक्स्टमध्ये सपोज हेच एक्झाम्पल आपण घेतलं 2⁵ अपॉन 2⁵3. पहा मुलांना, बेस सेम आहे आणि डिव्हिजन आहे, तर यांच्या पॉवर्सची तुम्हाला सबट्रॅक्शन करायची आहे. म्हणजे 2⁵ मायनस 3 होणार, 2⁵2 होणार, अशा प्रकारे. आता इथे पहा, पॉवर सेम आहे मुलांना आणि दोन वेगवेगळे नंबर्स आहेत. तर मग इथे आपण काय करू शकतो? सपोज 3⁻² मल्टिप्लाइड बाय 2⁻², म्हणजे काय की आपण 3 × 2 हे करू शकतो आणि दोन्ही याला सेम पॉवर देऊ शकतो, 6⁻². हे झाले 36. अशा प्रकारे कोणताही नंबर आहे मुलांनो, कोणताही नंबर त्याला पॉवर जर का 0 आहे तर तो ऑलवेज 1च होणार. तर एखादं एक्झाम्पल आपण सपोज घेतलं 270⁻0, कोणताही नंबर घ्या, 2 डिजिट, 1 डिजिट, 3 डिजिट वगैरे, कोणताही नंबर. जर का कितीही मोठा नंबर असला, त्याची पॉवर जर का 0 असली तर तो 1 होणार. आता इथे पहा मुलांना, एखादा नंबर आहे त्याची पॉवर निगेटिव्ह आहे. आता त्या निगेटिव्ह पॉवरची जर का आपल्याला पॉझिटिव्ह पॉवर आपल्याला पाहिजे असेल, तर त्या नंबरला आपल्याला 1/मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. किंवा एखादा फ्रॅक्शन आहे, त्याची पॉवर निगेटिव्ह आहे. सपोज 2/3 इथे सपोज आपण घेतलं a/b, किंवा 2/3 घेतलं, त्याची पॉवर जर का निगेटिव्ह आहे तर 3/2 आपल्याला करावं लागेल. म्हणजे b/a केला तर त्याची पॉवर प्लस होऊन जाईल. आणखी एक आहे nth√a = b. आता पहा मुलांनो, इथे आपण एखादा एक्झाम्पल घेऊ शकतो की एखादा √8 घेतला, त्याची थर्ड पॉवर घेतली =2 होते. म्हणजे काय की इथे b⁻n =a, म्हणजे 2⁻³ हा =8 झाला. हे अशा प्रकारे आहे. एखादा नंबर ज्याचे पॉवर आहे फ्रॅक्शनमध्ये, सपोज आपण घेतला 4 ची पॉवर घेतली 3/2. ओके, तर आपल्याला हे कसं लिहिता येईल? आपल्याला लिहिता येईल की हा n नंबर आहे, तो रूटमध्ये गेला, तर इथे आपल्याला जो 2 नंबर होता तो इथे लिहावा लागेल, 4 इथे आणि त्याचा क्यूब इथे. तर 4चा जो क्यूब आहे तो किती होतो? 4×4 = 16, 16×4 = 64, म्हणजे 64, म्हणजे 64चा स्क्वेअर रूट हा झाला 8. हे अशा प्रकारे आहे मुलांनो. थोडं बारकाईने लक्ष द्या.
खूप महत्त्वाच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. सपोज दोन नंबर्स आहेत ज्याला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, किंवा मी म्हटलं की दोन नंबर आहे. सपोज √6 मल्टिप्लाइड बाय √2. ओके, तर तुम्ही हे एकत्रितपणे 6 टू ज़ा 12 √12 मध्ये असं करू शकता, किंवा √12ला पण तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, वाईस वर्सा. एखादा एक्झाम्पल आपण असं घेऊया, √6 आणि √2. तर ह्याला तुम्ही एकत्रितपणे √6/2 असं घेऊ शकता, आणि त्याचं आपल्याला बाहेर पडेल 3, √3. सिम्पलेस्ट फॉर्म घेतला आपण याचा. आणि ह्या आयडेंटिटीज तुमच्या परिचयाच्याच असतील मुलांनो. a+b, a-b जेव्हा रूटमध्ये घेतो तर आपल्याला काय मिळतं, a² - b² मिळतो. तर a² म्हणजे √a चा स्क्वेअर. √a चा स्क्वेअर जेव्हा आपण करतो तो a बाहेर पडला, आणि मग √b चा स्क्वेअर जेव्हा बाहेर करतो तेव्हा तो b बाहेर पडतो. सेम प्रॉपर्टी आहे a+√b, a- √b. सेम प्रॉपर्टी आहे. इथे पण तुम्हाला a² आणि √b याचा स्क्वेअर, √b चा स्क्वेअर b बाहेर पडतो, आणि a² ॲज इट इज राहणार. त्याच्यानंतर इथे दोन वेगवेगळे नंबर आहेत जे रूटमध्ये आहेत. तर a+b द होल स्क्वेअर ही वाली प्रॉपर्टी आपल्याला लर्न करावं लागेल. तर a² म्हणजे √a चा स्क्वेअर a मिळाला, a² प्लस ट्वाईस इंटू a इंटू b, 2 इंटू √a इंटू √b आपण एकत्रितपणे लिहू शकतो, आणि प्लस √b चा स्क्वेअर. तर हा आपला झाला b. म्हणजे a+b द होल स्क्वेअर इक्वल टू a² प्लस ट्वाईस ab प्लस b². अशा प्रकारे हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहिणे, समजवणे आणि याची रिव्हिजन करत राहा मुलांनो, तरच तुम्हाला हा एक्सरसाइज सोपा जाईल. ठीक आहे मुलांनो, आता एक्सरसाइजवर जाऊया आपण. 64ची पॉवर आहे 1/2. आता पहा मुलांनो, सगळ्यात पहिले आपण 64चे फॅक्टर्स पाडून घेऊया. 64चे फॅक्टर पाडले पटापट. 2 ने करा, 32, 2, 16, 2, 8, 2, 4, 2, 2, 2 आणि 1. म्हणजे काय की 64 जो आहे तो 2⁻6 आहे, बरोबर. आता आपण हे प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व करू तेव्हा आपण काय करायचं, 64ला पहिले पॉवर फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू, किंवा आणखी एक मेथड पण मी सांगते, 2⁻6. तर ह्याला पॉवर 1/2 आहे, आणि आपण शिकलो की ब्रॅकेटच्या आतमध्ये एक पॉवर आहे आणि बाहेर एक पॉवर आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये एक पॉवर आहे, बाहेर एक पॉवर आहे, तर आपल्याला ते मल्टिप्लाय करावं लागतं, बरोबर. तर मग काय होणार, 2⁻, 2 1 जा, इथे 3 जा, म्हणजे 3 आलेला आहे, आणि 2⁻³ आपल्याला मिळतो 8. किंवा आपण इथे मी वेगळ्या प्रकारे पण सॉल्व करू शकते. 64 कशाचा स्क्वेअर येतो, तर तो 64 1/2 आहे. तर याला मी 8चा स्क्वेअर आणि इकडे 1/2 असं करू शकते. 2 2 गेट कॅन्सल, 2⁻1 इक्वल टू 8. ठीक आहे मुलांनो, समजलं आहे. आता आपण जाऊया 32वर. 32 म्हणजे काय, 32 म्हणजे आपले 5, 2⁻5 येत आहे. म्हणजे काय की 32ला मी कन्वर्ट केलं 2⁻5 मध्ये, आणि त्याची होल पॉवर 1/5 आहे, बरोबर. मग आता हे 5 5 गेट कॅन्सल होतात, 2⁻1 म्हणजे ॲन्सर आलं आपलं 2. सेम आपण याला पण करूया. 5 5 जा 25, 25 5 जा 125, म्हणजे 5⁻³ होतात आहे. ह्याची पॉवर 1/3 आपण ॲज इट इज लिहू. नेक्स्ट स्टेपमध्ये हे 3 3 गेट कॅन्सल होतात, तर 5⁻1 ह्या झाला 5. चला पुढचं करूया.
चला मला क्वेश्चन नंबर सेकंड करूया आपण. 9 म्हणजे आपण काय लिहू शकतो, 3^2 लिहू शकतो आणि त्याला पॉवर आहे 3/2. हे 2 गेट कॅन्सल होतात तर 3^3 उरले आणि हे झाले 27. आता 32ला आपण पॉवर फॉर्ममध्ये चेंज करू शकतो. तर मगाशीच आपण पाहिलं 32 म्हणजे 2^5. 2^5 हे झाले 32. याला पण पॉवर आहे 2/5ची. 5 गेट कॅन्सल. 2^2 हे झाले 4. आता 16 किती होतात, 4 होतात आहे. 16 म्हणजे 2^4. त्याला पण पॉवर आहे 3/4ची. 4 गेट कॅन्सल. 2^3 हे झाले 8. आता 125 5^3 होतात आहे. त्याला पॉवर आहे -1/3ची. 3 गेट कॅन्सल. तर आपल्याला मिळत आहे 5^1 म्हणजे 1/5. पहा मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण 2^0 लिहितो तो 2 नसतो, तो 1च असतो. ठीक आहे. 2^0 आपण प्रॉपर्टीनुसार 1 लिहिला. आता 2^1 आहे, याचा अर्थ तो एक 2 आहे. 2^2 आहे, याचा अर्थ तो 4 आहे. आता जर का 2^-1 आहे तर काय होणार, तर तो 1/2 झाला. आणि जर का 2^-2 आहे तर तो 1/4 होतो आहे. लक्ष द्या मुलांनो, हे छोट्याशा गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. पहा मुलांनो, बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर्सची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. तर 2 आपण बेस घेतला, 2/3 प्लस 1/5 क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. इथे आपल्याला मिळत आहे 2^10/15 आणि प्लस होत आहे 3/15. तर आपल्याला पॉवर मिळते आहे 2^13/15. ओके. त्याच्यानंतर आपल्याला 1/3चा क्यूब आहे आणि ब्रॅकेटची पॉवर आहे 7. तर मग आपण पहिले 3ला कन्व्हर्ट करून टाकू. 3ची पॉवर इथे -3 होणार. 1/ मी रेसिप्रोकल घेतल्यामुळे, आणि ह्याची पॉवर आता 7 आहे. तर आपल्याला हा ब्रॅकेटच्या आतमध्ये एक पॉवर आहे, बाहेर पण आहे, तो लॉ लावायचा आहे. इथे आपल्याला 3^, मल्टिप्लाय करावं लागेल, -21 मिळेल. नेक्स्ट, इथे मुलांनो बेस सेम आहे आणि डिव्हिजन आहे, तर आपल्याला पॉवर्सचं काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. बरोबर. 1/2 - 1/4. आता आपण काय करणार, इथे 4 आहे, इथे 2 आहे, तर आपण 2ने मल्टिप्लाय करून टाकू याला. 11 2/4 - 1/4 काय उरला, 11^2 - 1 म्हणजे 1/4 उरला. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे 7^1/2 आणि मल्टिप्लिकेशन आहे 8^1/2. आता पहा मुलांनो, पॉवर सेम आहे, तर आपण काय करणार की नेक्स्ट स्टेपमध्ये 7 × 8 लिहिणार आणि पॉवर सेम देणार. 56^1/2 प्रकारे मुलांनो हे सॉल्व्ह होतात आहे. असल्या प्रॉब्लेम्समध्ये भरपूर चुका होण्याची शक्यता आहे, तर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. लॉज लिहून पाहणे आणि भरपूर प्रॅक्टिस करणे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जेवढेही काही सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ते पण तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पहा आणि एक्स्ट्रा प्रॉब्लेम्सवर आपला हात साफ करा, तरच हे प्रॉब्लेम करेक्ट येतात.
If you understand well, then please type yes in the comment. Thank you.